शिक्षकाचं जे कार्य आहे, पहिल्यांदा केंद्र प्रमुख म्हणून ज्यांची बाबा नियुक्ती झाली ते माझे गुरुबंध होते. आम्ही 25 वर्ष झाले एकत्र आहोत. नाही मला त्यांचं नाव काय सांगितलं नव्हतं. ते माझे विचारक पण आहेत. आणि मला इथं आल्यानंतर माहित झालं की शिंदे गुरुजींना या ठिकाणी चार्ज मिळालेला आहे. परंतु शिक्षकांचा ज्यावेळेला सन्मान असतो त्यावेळेला मी गुरुजी याच्यासाठी म्हणलं, सर याच्यासाठी नाही म्हणलं. गुरु या शब्दाची व्याख्या गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गुरु असतो. आणि त्या गुरुची सुरुवात ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून होते. कारण आज आम्ही म्हणतो इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानाचा माडे सरांना पण मिळालेला आहे आणि शिंदे गुरुजींना पण त्या ठिकाणी पदोन्नती मिळालेली आहे. या ठिकाणी संस्कार मूर्तींच्या बद्दल बोलत असताना शिक्षक या शब्दाची व्याख्या शी म्हणजे शिलवंत, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तृत्व संपन्न. जो शिलवंत आहे, क्षमाशील आहे आणि कर्तृत्व संपन्न आहे म्हणून उद्याच्या भारताचं भविष्य यांच्या माध्यमातून घडणार आहे. आणि आपण अतिउच्च पद्धतीचं काम केल्यामुळे आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. एखादा पुरस्कार मिळतो, आपला सन्मान होतो, त्यावेळेला आपली जबाबदारी 10 पटीने वाढत असते. कारण आम्ही ज्या वेळेला पुरस्कार स्वीकारतो, सन्मान स्वीकारतो, त्यावेळेला आमची जबाबदारी वाढलेली असते. का जगावं याचं प्रयोजन शोधत असतो. तो खरा तरुण असतो आणि तो तरुण आपल्या उद्याच्या भारताचं भविष्य आहे. तो तरुण आपल्या उद्याच्या भारतामध्ये क्रांती करू शकतो. आणि त्या क्रांतीची सुरुवात, त्या क्रांतीची नांदी आपल्या शिक्षकाच्या सर्व गुण संपन्नतेमध्ये आहे. आणि मला पुळूज गावाचा अभिमान आहे. पुळूज गावामध्ये जे आमच्या शाळेमध्ये कार्यरत असणारे मुख्याध्यापक असतील आणि सर्व शिक्षक वृंद असतील, त्यांनी आमच्या गावातील ही जी पिढी आहे ती अतिशय, कारण जगामध्ये काय पाहिजे, माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये काय पाहिजे. नाहीतर गुरुजी आपल्याला एबीसीडी कधी शिकवली जायची? 8वी मध्ये गेल्यानंतर एबीसीडीला सुरुवात व्हायची. पण आताची पहिलीतील मुलं एबीसीडी पासून त्यांची सुरुवात होते, कारण आज ती जगाची गरज आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी माडे सरांना आणि शिंदे सरांना, कारण तुमच्याकडे पुढे जाऊन ही मुलं येत आहेत, परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण देणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून आज तुमच्यावरची खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे. कारण शिंदे गुरुजी बाबा खूप छान प्रवचन देतात बरं का, शिंदे गुरुजी नसेल. परंतु या ठिकाणी मी गुरुवाराने एकच विनंती करणार आहे की आपण शाळेमध्ये शिकवत असताना, गुरुजी सुद्धा नेहमी सांगतात की शिकवत असताना एक नोकरी आहे. माझ्या पगारासाठी मी शिकवतो, याच्या पुढे जाऊन ज्यावेळेला आम्ही उदात्त हेतू ठेवून ज्यावेळेला आम्ही शिकवतो. कारण आपण जीवन जगत असताना जन्म आणि मरण या 2 गोष्टी आहेत. जन्माची चाहूल 9 महिने अगोदर लागते सदस्य, पण शेवटची जी गोष्ट आहे ती कुणाला माहित नाही. परंतु समाधान एका गोष्टीचं आहे की आम्ही या भूतलावरती, या मृत्यू लोकांच्या ठिकाणी वावरत असताना आम्हाला अध्यात्म हे शिकवतो. कारण लिंगेश्वराच्या शेजारी आमची शाळा आहे की निश्चितपणानं आदर्श शिक्षक पुरस्कार केव्हा मिळतात तर त्या शाळेची तपासणी केल्यानंतर, त्या शाळेतील मुलांची सर्वांगीण गुणवत्ता तपासल्यानंतर त्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळत असतात. म्हणून ते कलागुण तुम्ही या विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही विकसित केलेले आहेत. आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे बाबा, हे शिक्षक जे हे काम करत असतात, शिक्षकांवर किती जबाबदारी येतो. आज जर बघितलं अनेक क्षेत्रामध्ये, नोकर क्षेत्रामध्ये कुठलीही शासनाची गोष्टी होत्या, सगळ्यात मोठी जबाबदारी मग ती जनगणना असेल, शासनाचं कोणतंही काम असेल, त्या सगळ्या जबाबदाऱ्या, मग इलेक्शनची ड्युटी असेल, मतमोजणीची प्रक्रिया असेल, सगळ्या प्रक्रियेमध्ये हा शिक्षक सामील असतो. ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन सुद्धा ही छोटी छोटी मुलं, कारण आम्ही मातीचा गोळा ज्यावेळेला अंगणवाडीमध्ये टाकतो त्यावेळेला हा मातीचा गोळा असतो आणि या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम हे आमचे शिक्षक करत असतात, हे गुरुजी करत असतात. म्हणून या मुलांना आता मी काय या ठिकाणी भाषण देतोय समजत नसेल, परंतु ज्यावेळेला तुम्ही खूप मोठे व्हाल त्यावेळेला निश्चित समजेल की आपल्या या मातीच्या गोळ्याला आकार यांनी दिलेला आहे. कारण आम्ही आकाशामध्ये भरारी घेत असताना माहिती तंत्रज्ञान जगामध्ये ज्यावेळेला बाहेर जातो, स्पर्धेचं युग आहे आणि त्याची सुरुवात. कारण मला एक फटका गुरुजी बसला, मी सांगतो. माझ्या 2 मुली प्राथमिक शाळेमध्ये होत्या आणि माझा मुलगा माझ्या पत्नीचा आग्रह होता, मी इंग्लिश मीडियमला ठेवला. आज माझ्या दोन्ही मुली युनिव्हर्सिटीमध्ये बीटेक झालेल्या आहेत. त्यांना 10वी मध्ये 93% पुढे मार्क होते, 12वी मध्ये 95% पुढे मार्क होते आणि बीटेकला त्या युनिव्हर्सिटीमध्ये माझी पहिली मुलगी माझी ही प्राथमिक शाळेचं कौशल्य आहे. आणि मुलाच्या ह्या वर्षी मी मॅथ्सचा विषय काढलाय. आणि म्हणून इथं पालक उपस्थित नाहीत, मला आवर्जून सांगायचं, मी ते भोगलेलं आहे. मी मुलाला 1.5 लाख रुपयाच्या ट्युशन लावल्या पण त्याला 5 मार्क सुद्धा मिळाले नाहीत. हा फरक फक्त एवढा आहे की मुली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकल्या आणि मुलगा इंग्लिश मिडियमला टाकला. या ठिकाणी शिकवणारे शिक्षक बीएड झालेले आहेत, डीएड झालेले आहेत आणि त्या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षक ह्या 12वीच्या होत्या. हा फरक आहे.
या ठिकाणचा. म्हणून पालकांना सांगतोय, आम्ही इंग्लिश मिडियमला घातलं म्हणजे खूप मोठं काहीतरी करतोय अशातला भाग नाहीये. आणि म्हणून या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून जर आपली मुलं घडली तर निश्चितपणानं आज ग्रामीण भागातील मुलं एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, IPS असेल, अनेक क्षेत्रामध्ये आमची ग्रामीण भागातील मुलं अत्युच्च पदावरती आहेत. आणि निश्चितपणाने याच्यामध्ये अनेक PSI असतील, अनेक तहसीलदार असतील, या ठिकाणी उद्याच्या भारताचं भविष्य आहे. आणि निश्चितप्रमाणे तुम्ही आमच्या पुळूज गावामध्ये येऊन एवढं मोठं चांगलं कार्य करतायत. मोरे सरांनी सुद्धा आमच्या लिंगेश्वर विद्यालयामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. मागील 10-12 वर्षापासून कार्यरत असताना त्यांनी आमची मुलं घडवण्याचं कार्य केलेलं आहे. या ठिकाणी कोणतेही ट्युशन नसताना, कोणतीही आमच्याकडं साधनं उपलब्ध नसताना आमची मुलं अतिउच्च ठिकाणी जात आहेत. त्याच्यामध्ये तुमचा खूप मोलाचा वाटा आहे. तर या ठिकाणी आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार घेत असताना मी तुम्हाला उपदेश करावा एवढा मोठा नाही, परंतु तुम्ही आदर्श शिक्षकाचा पुरस्कार घेतल्यानंतर, डोक्यावरती फेटा बांधल्यानंतर अजून सुद्धा मी काहीतरी या समाजातील गोरगरीब मुलांना देऊ शकतो. माझ्याकडे ज्ञान ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नदान, भूदान, वस्त्रदान, कन्यादान, रक्तदान अनेक प्रकारची दान आहेत. पण श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदानासारखं श्रेष्ठ कार्य किंवा या जगाच्या पाठीवरती कोणतंही नाहीये. आणि ते काम करण्याचं फक्त तुम्हाला परमेश्वरानं काम दिलं. आम्ही जर ज्ञानदान करायचं म्हणलं तर करू शकतो का? ते सगळ्यात मोठं सामर्थ्य तुमच्यामध्ये दिलेलं आहे. तर शेवटच्या श्वासापर्यंत निश्चित या भूलोकावरती जीवन जगत असताना आपल्याला जे कार्य परमेश्वरानं दिलेलं आहे ते जर तुम्ही प्रांजळपणानं केलं तर हा राजा लिंगेश्वर तुम्हाला भरभरून 10 हातानं दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही मिळावं आणि अजूनही मोठमोठ्या सन्मानानं तुम्ही सन्मानित व्हावेत अशा पद्धतीच्या सदिच्छा व्यक्त करतो. माझे गुरुबंधू आदरणीय शिंदे गुरुजी, कारण हे खूप मोठं केंद्र आहे, या केंद्राची जबाबदारी तुमच्यावरती पडलेली आहे. तर केंद्र प्रमुख म्हणून काम करत असताना ज्यावेळेला आपण लीडरशिप करतो, पुढारी या शब्दाचा अर्थ आहे, नेता या शब्दाचा अर्थ आहे. आमच्या क्षेत्रामध्ये नेता म्हणतात आणि तुमच्या क्षेत्रामध्ये केंद्र प्रमुख म्हणतात. तर सगळ्याला पाठीवरती घेऊन जाण्याची जबाबदारी त्या केंद्र प्रमुखाची असते. तर निश्चितपणाने केंद्रातील सगळ्या शाळांचा आपण विकास करावा आणि निश्चितपणाने या मुलांची सर्वांगीण प्रगती करावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. संयोजकांनी या ठिकाणी बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली. मला काय ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. आज या ठिकाणी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी पुळूज गावातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. आणि आता सत्काराचा जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम बाळासाहेब भागवत शिंदे पुळूज केंद्राचे केंद्रप्रमुख झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पंचायत समितीचे माजी सदस्य मोहन खरात यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कशी बाबा पट्टी पट्टी टाका बाबा. त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतली लावा. नाही माईक जवळ दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते 10-50 पर्यंत असतो. आणि काल आमच्या मुख्याध्यापक सरांना मीटिंग होती संस्थेची आणि आज या ठिकाणी मीटिंगमध्ये जे काही विषय होते ते सांगण्याकरता थोडेसा वेळ झाला. अध्यक्ष गावडे साहेब त्यांचा या ठिकाणी आम्हाला फोन आला, परंतु या ठिकाणी असू द्या उशिरा समजून घेतलं. आणि तरी देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या ठिकाणी माझा जो सत्कार केला तो त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचं मी आभारी आहे. तर या ठिकाणी हा जो माझा सत्कार केलेला आहे हा सर्वप्रथम माझे आईवडील ज्यांनी मला जन्म दिला त्या आई वडिलांना मी समर्पित करतो. आणि त्यानंतर ज्या रयत शिक्षण संस्थेने 1 रुपया देखील न घेता मला रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक
म्हणून काम करण्याकरता जी संधी दिली त्याबद्दल मी त्या रयत शिक्षण संस्थेचे थोर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना हा मी सत्कार या ठिकाणी समर्पित करतो. आणि त्यानंतर 2/9/1998 पासून ज्या विविध शाखेमध्ये मी काम केलं, जवळजवळ 6 शाखा, न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी शाखा, यशवंत विद्यालय भोसे करकम, त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल कुरोल, आणि त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल कुरोल या शाखेवरून मुंबई या ठिकाणी पनवेल या शाखेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल कामोठे तालुका पनवेल या ठिकाणी 3 वर्ष काम केलं. आणि त्यानंतर 4थी शाखा न्यू इंग्लिश स्कूल ढोकमोडा तालुका हिंगणी मान या शाखेमध्ये देखील 3 वर्ष काम केलं. आणि परत 3 वर्षानंतर काम चांगल्या प्रकारे इंग्रजी विषय माझ्याकडे असल्यामुळं आणि प्रत्येक शाखेमध्ये मनापासून काम करायचं, कारण मी ठरवलेलं आहे की आपल्याला नोकरी 1 रुपया न देता देखील या ठिकाणी आपल्याला लागलेली आहे. माझे कुटुंब जे आहेत, आई वडील अतिशय शेतकरी कुटुंब, डोंगरगाव मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी गावात या ठिकाणी डोंगरगाव हे गाव, आणि त्या ठिकाणी आमचे जे आई वडील अतिशय अशिक्षित, त्यांना काय 1ली-2री शाळा देखील त्यांनी शिकलेली नाही, तरी देखील मी या ठिकाणी शिक्षक झालो हे रयत शिक्षण संस्थेमुळं. आणि म्हणून त्या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल ढोकमोडा या शाखेतून म्हणजे 5ही विभागामध्ये काम चांगलं केल्यामुळं या लिंगेश्वर विद्यालय पुळूस या ठिकाणी असणारे मुख्याध्यापक बाबर सर यांनी या ठिकाणी आपल्या शाखेमध्ये मदनी सर होते पुळूसवाडीचे, ते रिटायर झाले होते, आणि इंग्रजी विषय शिकवण्याकरता या ठिकाणी शिक्षक या ठिकाणी म्हणून माझा मागणी केली. आणि या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेने मला 21/7/2016 पासून या ठिकाणी लिंगेश्वर विद्यालय पुळूस या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करण्याकरता संधी दिली. ते लिंगेश्वराच्या कृपेने. कारण का तर माझी पहिली शाखा 9 वर्ष मी न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी या शाखेमध्ये काम केलं, परंतु त्या न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी या शाखेचं रेकॉर्ड या लिंगेश्वर विद्यालय पुळूस या शाखेमध्ये झालेलं आहे. कारण 9 वर्ष आणि जवळजवळ 4 ते 5 महिने मी या लिंगेश्वर विद्यालय पुळूस या शाखेमध्ये काम करतोय. हे कशामुळे काम करतोय तर या ठिकाणी समोर असणारे जे विद्यार्थी आहेत, प्रामाणिकपणे काम केलेलं त्या यशाचं फळ म्हणून या ठिकाणी मी न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी शाखेचे जे रेकॉर्ड होतं ते आपल्या लिंगेश्वर विद्यालय पुळूस या शाखेमध्ये मी ते तोडलेलं आहे थोडक्यात, कारण का चांगल्या प्रकारचं काम केल्यामुळं लक्षात घ्या. आणि आता फक्त माझे 2.5 वर्ष राहिलेले. मग ह्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी आता जो माझा काही सत्कार केला, आता ताटेसाहेबांनी सांगितलं सत्कार केला, परंतु जबाबदारी वाढलेली आहे. आता या ठिकाणी संपूर्ण इंग्रजी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. AI सारखा विषय आमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये देखील AI हा विषय चालू झालेला आहे, आणि डिजिटल शिक्षण, आणि म्हणून हा इंग्रजी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या येणाऱ्या राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये यापेक्षा देखील काम चांगल्या प्रकारे करेन मी या ठिकाणी लिंगेश्वराच्या समोर मी सांगतोय. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी माझ्यात कोण चांगले होतील, काही विद्यार्थी डॉक्टर झाले, वकील झाले, चांगल्या प्रकारचे विविध शाखामध्ये काम केलेले आहे, ते देखील अधूनमधून फोन करते. तर असू द्या, आणखीन सत्कारमूर्ती बोलणार आहेत. तर जिल्हा परिषद शाळेचे मी खूप खूप आभार मानतो. जिल्हा परिषद शाळा काय नाही, आमचे लिंगेश्वर विद्यालय एकच, कारण या शाळेमध्ये चांगल्या प्रकारची मुलं घडवलेले आहेत. आणि आम्हाला खूप बरं आहे, कारण का तर त्यांचं बेसिक नॉलेज या शाळेमध्ये झालं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी 10वीचा देखील 100% रिझल्ट लावतोय. 2016 पासून एखाद्या वर्षी 1-2% रिझल्ट कमी आहे, परंतु 10वीचा रिझल्ट आम्ही 100% लावू शकतो. त्याचं कारण काय आहे तर ही मराठी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये संपूर्ण गोष्टी होतात, त्यामुळं आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं रिझल्ट देखील आम्ही या ठिकाणी हायस्कूलच्या माध्यमातून त्या गावाला देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय कर्मवीर. पुळूस शाळेचे आदर्श शिक्षक माडे सर यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा. नमस्कार. प्राथमिक शाळा पुळूस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पंकज गावडे आणि मुख्याध्यापक आणि सर्व ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक सगळेजण मिळून मला आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा दिल्याबद्दल आभार. यानंतर आपल्या पुळूस केंद्राचे केंद्र प्रमुख आणि व्यासपीठासमोर बसलेले सर्व सन्माननीय, प्रत्येकाची नावं घेण्यापेक्षा व्यासपीठ म्हटलं की त्यामध्ये सर्वजण येतात, आणि मग सगळ्यांची नावं घेतली एखाद्याचं राहिलं तर मग त्यांना वाईट वाटण्यापेक्षा
एका शब्दात सगळ्यांचा आदर केला तर बरं होईल, म्हणून सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील बसलेले सगळे सन्माननीय. खरं तर आज आपल्या पुळूज शाळेचं भाग्य म्हटलं पाहिजे. या शाळेमध्ये काम करणारे सगळे शिक्षक आदर्श असतात, परंतु जे काही प्रोटोकॉल असतात एखाद्या संस्थेमार्फत दिले जातात, कुणाला तरी गौरवलं पाहिजे, आदर्श म्हणून त्यांचा सत्कार केला पाहिजे की त्यांची प्रेरणा घेऊन इतर शिक्षकही त्या पद्धतीने काम करतील. हा मुख्य हेतू ह्या सत्कारच्या पाठीमागे असतो. आणि म्हणून आपलेच प्रतिनिधी माडे सर यांचा सत्कार म्हणजे संपूर्ण शाळेचा सत्कार आहे. संपूर्ण शाळेचा सत्कार म्हणजे संपूर्ण गावाचा सत्कार आहे. आणि मग यामध्ये सगळ्यांचा मोठेपणा आहे. खरं पाहिलं तर पळूज हे गाव लिंगेश्वराच्या चरणी पावन चरणांना पवित्र झालेलं असं एक गाव आहे. गावामधली सर्व मंडळी प्रेमी आहे, नम्र आहे आणि शिक्षण क्षेत्राला सहकार्य करणारे आहे. ज्या ज्यावेळी शिक्षक हाक देतील त्या त्यावेळी गावातील नागरिक मोठ्या उत्स्फूर्ततेने इथे सहभागी होतात. कुठलीही मदत मागू द्या. तात्या तर आमचे गुरुबंधू आहेतच. त्यांनी सांगितलं की प्रवचन, आता प्र म्हणजे प्रथम आणि वचन म्हणजे दिलेला शब्द, जे पळतात त्यांनाच प्रवचन करण्याचा अधिकार आहे तात्या. आणि मग आमचे शिक्षक जेव्हा तुम्हाला शब्द देतात गावाला की या ठिकाणी आल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करून चांगली पिढी घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू. म्हणजे प्रत्येकजण प्रवचनच देतात या ठिकाणी, कोणी बोलतंय ते सगळे प्रवचनच आहे. सगळ्यांनी प्रथम पहिल्यांदा ते वचन तुम्हाला सगळ्याला दिलेलं आहे. मीही केंद्रप्रमुख या नात्यानं गावाला, केंद्राला शब्द देतोय की या केंद्राचं नाव जिल्हा पातळीवर नव्हे, राज्य पातळीवर, देश पातळीवर कसं होईल. पळूज केंद्र हे कायम प्रत्येक कामामध्ये आघाडीवरच आहे. त्याच्यात कधीही हात देऊ द्या. या शिक्षकांना कुठल्याही प्रकारची तक्रार न करता तात्काळ ते कार्य पूर्ण करतात. तर या केंद्रासाठी सर्वांनी मिळून ज्या ज्यावेळी आपली गरज पडेल त्या त्यावेळी आपल्याला हाक दिली जाईल. तुम्हाला ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी आम्हाला हाक द्या. सर्वांनी मिळून हा शिक्षणाचा रथ यशस्वीपणे पैल तीराला लावण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. मला या ठिकाणी बोलवलं, माझाही केंद्रप्रमुख या नात्यानं सत्कार केला, त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष वाघ, विकास तरटे आणि विठ्ठलचे माजी संचालक माणिक बाबर, पंचायत समितीचे माजी सदस्य मोहन खरात, त्याचप्रमाणे आपल्याला छान अशा प्रकारचं म्हणजे मार्गदर्शन केलं. ते त्यांचं नाव मला माहीत नाही, पण तात्या आपला मौल्यवान वेळ काढून या ठिकाणी आले आणि आमच्या शिक्षकांचा उत्साह वाढवला. त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो आणि हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. मुलांना माडे सरांच्याकडून खाऊ वाटप होईल, मुलांनी इथंच बसायचं आहे. आणि गायकवाड सर